मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज संडे असल्यामुळे मी आणि आकाश माझा मित्र ते दोघे जात आहोत पळसदरी या ठिकाणी. पळसदरी म्हणजे तिकडे स्वामी समर्थांचं मठ आहे. ते ॲक्च्युली लोकेशन आहे कर्जत तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कर्जतपासून आय थिंक 4-5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आपल्याला तिकडे आज जायचं आहे. तर आम्ही ॲक्च्युली बाय रोडने जाणार आहोत गाडी घेऊन. तर चला तर मग. तर फायनली मित्रांनो, आपण आता पोचलेलो आहे स्वामींच्या मठाच्या इथे. ॲक्च्युली आम्हाला खूपच उशीर आहे, त्यामुळे मी काही शूट केला नव्हता जास्त येताना. त्यामुळे त्याला तुम्हाला दाखवत होता स्वामींचा मठ. तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. तर आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. तर मी आणि आकाश आता बसलेलो आहे इकडे. तुम्हाला दाखवतो पूर्ण मंदिराचा आता गाभारा. दर्शन वगैरे झालेलं. तर आपण तिथे आलो आहे तिकडे महाप्रसाद घ्यायला. महाप्रसादाची लाईन आहे बॅक साईडला तुम्हाला. मित्रांनो, आपला महाप्रसाद वगैरे घेऊन झालेला आहे. तर आता आपण आलेलो आहे स्वामींच्या इथे. स्वामींच्या बाजूला एक छोटीशी असे बसण्यासाठी लोकांना जागा आहे, तिथे आलो. त्याला तुम्हाला दाखवतो. तर फायनली मित्रांनो, आपण आता निघालेलो आहे आता घरी जायला. महाप्रसाद वगैरे घेतला, थोडा वेळ बसलो आम्ही. तर मी आणि आकाश आता जातोय घरी. चला तर. स्वामींच्या पात्राच्या बाजूलाच एक आपला छोटासा असा तलाव आहे, तर तो तुम्हाला दाखवतोय बॅकग्राऊंड. मित्रांनो, आपण फायनली पोहोचतोय आंबेशिवमध्ये. आपल्या आकाशच्या बहिणीच्या इकडे आपण त्याच्या अगोदर आपण जात आहोत. इकडे एक मठ आहे, एक मठामध्ये जातो. कुठला भेटतो? रामगिरी मठ आहे. इकडे रामगिरी मठात आपल्याला जातो. हा बघा तुम्हाला. समोरची एंट्री आहे. ही समोरची एंट्री आहे. आपण चाललो आहे ना तिथे. हे खालची वाटतं केलं.
इकडे गौशाळा आहे, हे बघा. हा इथे बघा कसा पहिले आणि कुठं बोलतो आकाश, इकडे गौशाळा आहे बघा. हे बघा इकडे गायी आहेत आतमध्ये. आपल्याला जायचं आता इकडे. तर फायनली आपण पोचलेलो इथं रामगिरी आश्रमाच्या इथे एक नदी आहे बाजूला तिकडे. चला तर तुम्हाला दाखवतो. आता मी आकाश तिकडे गेले तर आपण पण जाऊया. मंदिर आहे शिवलिंग, कासवाच्या आकाराचं मंदिर आहे. शिवलिंग त्याच्यावरती कासवाचा शिवलिंग. बघा इकडे एक मंदिर आहे कासवाच्या आकाराचं आहे बघा. हे शिवलिंग मंदिर दिसतंय का? हो तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा हा पूर्ण इकडचा नजारा. मित्रांनो इथे देखील एक शंकराची आपल्या पिंडी आहे इकडे आतमध्ये वरती. ती देखील तुम्हाला दाखवतो. त्याला बॅक साईडला आहे म्हणजे. मित्रांनो आपण जो आलो आहे ना बदलापूरमध्ये आंबेशिव विलेज आहे. आंबेशिव विलेजमध्ये हे एक रामगिरी आश्रम हा इथे इकडे मठ आहे. त्या मठामध्ये आपण आलो आहे. तुम्हाला देखील यायचं असेल तर बदलापूर स्टेशनपासून नियर बाय 3 किलोमीटर्स या 4 किलोमीटर आहे. तुम्हाला देखील यायचं असेल तर तुम्ही देखील येऊ शकता इकडे. इथे रामगिरी महाराजांच्या पादुका आहेत. पादुकेला नमस्कार करताना आकाश. पूर्ण मित्रांनो आजूबाजूचा बाहेरचा परिसर आहे. हे छोटेसे पादुकाचं मंदिर आहे इथे. आणि इकडे बसायला पण तिकडे सीट्स अवेलेबल आहेत बघा. हे बसायसाठी केलं आहे. आणि इकडे आता परत आपण जाऊया खाली. इकडे एक छोटीशी एक बावडी देखील आहे. ती तुम्हाला दाखवतो. पाणी किती आहे बावडीमध्ये. हे बघा बावडी आहे इकडे. नो लुक देअर शॉट्स. आता आपण जाणार आहोत ते रामगिरी मठ. चला तर रामगिरी मठ. फायनली मित्रांनो आपण स्वामीनारायण मंदिरात पोहोचलेलं आहे. तुम्हाला दाखवतो आता आतमधल्या मंदिराचं पूर्ण परिसर. आणि पूर्ण असं मोठं खूप मोठं मंदिर आहे. इकडे देखील आहे मंदिर. मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता पूर्ण मंदिराचा गाभारा आणि पूर्ण मंदिर. आता आम्ही फायनली मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. आकाश आणि मी. खूप मोठं मंदिर आहे इकडे. हा पूर्ण मंदिर आहे इकडे. सुब्रमण्यम स्वामींची इथे मूर्ती आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे देखील आहे श्री हनुमान. त्याच्यानंतर इकडे हे पूर्ण इकडे बाहेरचा परिसर. त्याच्यानंतर एक नागदेवतेचं मंदिर आहे. ते तुम्हाला दाखवत होते. हे बघा हे मित्रांनो मंदिर आहे.
पूर्ण रामगिरी महाराजांचं. हा जो समोरचा जो मंडप दिसतोय तो स्वामी सत्यानंद सरस्वती मंडप आहे. हे बघा शिवाजी महाराजांची देखील मूर्ती आहे. दाखवतो मी आता की पूर्ण आजूबाजूचा पूर्ण परिसर दाखवणार आहे थोड्याच वेळ. चला तर मग तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा परिसर. श्री संत एकनाथ महाराजांची मूर्ती बघा तुम्हाला. श्री संत एकनाथ महाराज. मित्रांनो हा आहे पूर्ण रामगिरी मठ पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे. तर तुम्हाला दाखवलं. आता आम्ही जात आहोत डायरेक्ट आकाशच्या बहिणीकडे घरी. हे पूर्ण मंदिर आहे रामगिरी महाराजांचं. ॲक्च्युली मंदिर हे आतमध्ये आहे बघा माझ्या बॅक साईडला, पण तिकडे डोर लावलेलं आहे त्यामुळे तिकडे जायला भेटत नाही. तर मित्रांनो आपण आता निघालेलो आहे या मठामध्ये. स्वामीनारायण मठ होतं ना, स्वामीनारायण मठामध्ये. तर आता आपण जात आहोत आकाशच्या बहिणीकडे. चला तर फायनली मित्रांनो पोचलेलो आहे आपण आकाशच्या बहिणीच्या घरी. गणेशजीच्या घरी भेटले. तर तुम्हाला दाखवू त्यांचं घर. आता हे आहे आकाशच्या बहिणीचं घर आहे इकडे. हे बघा आकाशची भाची इकडे खेळते. आकाशची भाची मायरा नाव आहे तिचं. वाजव मायरा कैसा वाजव. पियानो वाजव. पियानो आहे ना. वाजव वाजव बाबा. अरे वाजत नाही. झोपली होती काय ती. त्याचा आवाज तुम्हाला दाखवतोय. पियानोचा आवाज दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आपल्या आकाशच्या बहिणीने कांदे पोहे बनवले. ते कांदे पोहे आपण खाऊया. कांदे पोहे खायला आजो. मारा मामा का काय सांगतो वाजव म्हणून तुला सांगतो वाजव. तर मित्रांनो आपण आकाशच्या बहिणीच्या घरून आता निघतो आहोत आंबेश्वर इथून. चला तर